ही दृश्य कोणत्या अरण्यातली नाहीत, तर ही सुंदर फुलपाखरं ठाण्यातली आहेत. ठाण्यात राजेंद्र ओवळेकर यांनी ओवळा या गावात फुलवलेल्या फुलपाखरांच्या अनोख्या बागेतली 1996 सालापासून पद्धतशीर प्रयत्नातून एक सुंदर बाग तयार केली. या बागेत त्यांनी नेप्टर, लिंडा, घाणेरी, फायडॉक्स, तारपेठा, लिंबू, अशोक, विलायती चिंच, रुई, नारळ, पानफुटी, आंबा, सीताफळ, हिरवा चाफा, कढीपत्ता, कृष्णपुंज अशी झाडं लावली. या झाडांच्या नैसर्गिक सुवासाने फुलपाखरं आकर्षित होतात. संपूर्ण महाराष्ट्रात फुलपाखरांच्या 275 प्रजाती आहेत, तर एकट्या मुंबईत 180 प्रजाती आढळतात. या ओवळेकरांच्या बागेत फुलपाखरांच्या 138 प्रजाती बागडताना दिसतात. इव्हिनिंग ब्राऊन, ब्लॉक राजा, टोनी राजा, कॉमन नबाब, ब्ल्यू ऑकिफ, ग्लोडी बेरन, लायन, कॉमन जे, टायगर बटरफ्लाय, कॉमन मोन, टेल जे, इंडियन क्रिफ्रस, अशोक टेल, वॉटर येलो अशी विविध प्रजातींची फुलपाखरं या बागेत आहेत. ब्ल्यू ओक्लिफ, बुश ब्राउन, टॉनी राजा, ब्लॅक राजा, कॉमन नबाब, अनमोलस नबाब ही बटरफ्लाय माझ्या गार्डनमध्ये त्याच्यावर येतात. गॉडी बॅरन येतं, कॉमन बॅरन येतं, इव्हिनिंग ब्राऊन येतं. ही बटरफ्लायज त्याच्यावर येतात. एकेकाळी सुंदर तळ्यांचं शहर, फळझाडं, वृक्ष, सुंदर पक्षी नष्ट झाली आहेत. शहर आधुनिक तर झालं, पण मोकळा श्वास हरवून बसलंय. राजेंद्र ओवळेकर यांचे हे प्रयत्न म्हणजे श्वास हरवलेल्या ठाण्याला मिळालेली नवसंजीवनीच आहे. कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.